आपण जर अशा बाळाला दत्तक घेतलं तर उद्या समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल ते मला ठाऊक नाही, पण मला असं वाटतं की आपण सोनाचं मूल दत्तक घ्यायलाच हवं. नासिर बेचैन कोण आहे? मीच तर आहे साहेब, बोला ना. तर तू आहेस नासिर बेचैन? काय करताय इन्स्पेक्टर साहेब? तुमचं देणं तर मी तुम्हाला टाइम टू टाइम पाठवून देतो ना. अरे तुझं देणं घेणं गेला खड्ड्यात. तू चाल माझ्यासोबत. तुझ्याकडे डिग्री आहे का? डिग्री? हो हो आहे ना. डिग्री आहे माझ्याजवळ. बिहार मधून BMCU ची डिग्री घेतली आहे. किती रुपयात विकत घेतली होतीस? पण आता आपली पुढची स्टेप नासिरने तोंड उघडण्यावर डिपेंड करते. आणि हे गरजेचं नाही ना की तो अगदी कच्चा असावा जेणेकरून सगळं सांगेल. ठाऊक आहे मला. एवढ्या जोरात दांडू का मागे ठेवा. खूप जोरात लागतोय. खूप जोरात लागतोय दांडू का. हळू मारा. जीव घ्याल का माझा? इन्स्पेक्टर साहेब मारू नका. आठवलं इन्स्पेक्टर साहेब. अगदी चांगलं आठवलं. खरंच आठवलं. 100% आठवलं. त्या मुलाला ते मूल मीच चोरलं होतं. नासिर मिया, मी तुला आधीच बोललो होतो ना की जरा नीट आठवून ठेव सगळं, आणि जरा स्वतःच्या मेंदूला ताण दे म्हणून. जर हे तू आधीच केलं असतं ना तर तुलाही त्रास झाला नसता आणि मलाही त्रास झाला नसता. असो, बरं मला जरा हे सांग की ते मूल कुठे आहे? मूल? आणि ते तू कोणाला विकलंस? आता देर किस बात की है खान साहेब? मौलवी साहेब, बडे भाईजानची वाट बघतोय. आता येतच असतील ते आले की लगेच बिस्मिल्ला करूया. जरा ऐका ना, तुम्ही बिस्मिल्ला करून घ्या. भाईजानला यायला जरा उशीर होणार आहे. भाईजानला यायला उशीर होणार आहे? ठीक आहे मौलवी साहेब, तुम्ही दुआ पडायला सुरुवात करा. खान साहेब. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? माझ्याकडे तुमच्या विरुद्ध वॉरंट आहे. वॉरंट? ते कशासाठी? हे मूल काय? हे मूल तर आमचंच आहे. हे मूल तुमचं नाही आहे, हे चोरलेलं मूल आहे. चोरलेलं मूल? हे तुम्ही काय बोलता इन्स्पेक्टर साहेब? मूल ताब्यात घे. मालती, प्लीज इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय करताय? काय चाललंय का इन्स्पेक्टर साहेब? माझं बाळ. चला थांबा जरा. तुम्ही माझं बाळ असं हिसकावून घेऊ शकत नाही. द्या इकडे. बघा बाई, अशी बळजबरी करू नका. जबरदस्ती मी नाही, जबरदस्ती तुम्ही सगळे करता आहात. एक तर तुम्ही अचानक माझ्या घरात घुसलात, एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेतलं. ही जबरदस्ती नाही तर मग काय आहे? तुम्ही द्यावर माझं बाळ. बघा मॅडम, हे बाळ तुमचं नाहीये.
हे माझं बाळ आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे की हे मूल तुमचं आहे? तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही तुमच्याच आईचं मूल आहात? मॅडम, तुम्ही मर्यादा ओलांडता आहात. अहो, मर्यादा तर तुम्ही ओलांडताय. अहो ऐका ना, तुम्ही बोलत करी यांना, हे माझं बाळ आहे, द्या मला बाळ परत. इन्स्पेक्टर साहेब, आमचं बाळ आम्हाला परत करा. खान साहेब, तुमच्या सांगण्यावरून हे मूल तुमचं होणार नाहीये. मेहरबानी करून मला माझं काम करू द्या. माझ्या कामात ढवळाढवळ करू नका. तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्या समोर माझ्या मुलाला हिसकावून घेऊन चालला आहात आणि मीच ढवळाढवळ करतोय. हे बघा खान साहेब, ही गोष्ट तर तुम्हालाही चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे की हे मूल कुठून आलंय. मी तुमच्याशी नम्रपणे वागतोय. ह्या क्षणी तुम्ही कायद्याचे गुन्हेगार आहात. तरी सुद्धा मी तुम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देत नाहीये. पण या दुनियेतला कोणताही कायदा एखाद्या आईला तिच्या बाळापासून दूर नाही करू शकत. हो, ते ठीक आहे. हो, तुम्ही ठाण्यात येऊन हे सिद्ध करा की हे मूल तुमचंच आहे आणि घेऊन जा. हे बा, ऐका जरा, माझं चला. माझं बाळ मला द्या. चला. अहो ऐका ना, माझं बाळ मला परत द्या. हो आजोबा, आमच्या सायन्सच्या टीचर आजकाल जास्तच होमवर्क देतात. अच्छा. हो ना, आणि तो पूर्ण करता करता अर्धा दिवस निघून जातो आणि मग खेळायला तर वेळच मिळत नाही. पण मग तू शोना आंटी बरोबर तुझा होमवर्क कम्प्लीट करत जा ना. शोना आंटी तुला नक्की मदत करू शकेल आणि तुझा होमवर्कही पूर्ण होईल. दॅट्स गुड आयडिया आजोबा. पण आपल्याला हे कसं कळणार की शोना आंटीचं सायन्स चांगलं आहे की नाही? हो, ही तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू एक काम कर, एखाद दिवशी तू शोना आंटीची सायन्सची टेस्ट घे. असंच केलं पाहिजे. आर यू रेडी शोना आंटी? येस मॅम. तर मग ठीक आहे, आज रात्री आम्ही तुमची सायन्सची टेस्ट घेणार. जरा नीट तयारी करून ये, कळलं? कळलं. हो. अगं वंदना, जरा लवकर आठ, भूक लागली आहे. हो हो, 1 मिनिटात आले. एवढं काय करत होतीस तू? इथे आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय. आज मी केशराची खीर केलीये. केशराची खीर? अरे वाह, क्या बात आहे. तुम्ही उगाच खुश होण्याची गरज नाही बरं का. ही खीर मी तुमच्यासाठी केली नाहीये. मग कोणासाठी केलीये बरं? ही खीर मी शोनासाठी केलीये. शोनासाठी? हे घे शोना. ही खीर खाल्ल्यामुळे बाळ गुणवान आणि रूपवान जन्माला येतं. थँक्यू. तुझ्या लक्षात आहे दिव्या, जेव्हा जिनी पोटात होती तेव्हा मी बऱ्याचदा तुझ्यासाठी केशराची खीर केली होती. फक्त मूल मिळालं म्हणजे हे सिद्ध होत नाही ना की ते मूल तेच आहे जे आस्था अनाथाश्रमातून चोरीला गेलं होतं. मी असं केव्हा म्हणालो होतो की मूल मिळाल्यावर आपलं मिशन पूर्ण होईल? मग हे मूल तर आपल्या मिशनची एक सुरुवात आहे. हे मूल आपल्यासाठी असा चेक आहे जो आपण कधीही कॅश करू शकतो. ते कसं काय? ते तुला वेळ आल्यावर आपोआप कळेल. गुड. ह्याच्या पुढच्या प्लॅनचा तू विचार केलायस का की तो सुद्धा तू मला वेळ आल्यावरच कळू देणार आहेस? सर्वात आधी तर आपल्याला तो हॉस्पिटलचा रिपोर्ट हवा आहे जिथे खानचं मूल जन्माला येताच मेलं होतं, आणि त्याचबरोबर खान आणि त्याच्या मुलाचा DNA रिपोर्ट सुद्धा मदत करू शकेल. वेल, ह्या सगळ्याने ही गोष्ट सिद्ध होईल की ते मूल खानचं नसून चोरलेलं आहे. पण आपण अजून हे सिद्ध करू शकलेलो नाहीये की ते मूल आस्था अनाथाश्रमातून चोरीला गेलंय. त्यासाठी तर खानची बाईट आपल्याला उपयोगी पडेल, ज्यामध्ये त्याने हे सांगितलंय की त्यानेच ते मूल तिथून चोरायला लावलं होतं. पण मग रुपल राजवंशी तर असंही म्हणू शकेल की तिच्या स्टाफच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रकार घडला. ती असं कधी म्हणणार नाही, कारण ती आधीच सांगून मोकळी झाली आहे की तिच्या अनाथाश्रमातून मूल चोरीला गेलं नाहीये. आणि जर आता तिने तिचं म्हणणं बदललं तर रुपलच त्यात अडकेल.
गुड. पण मग ह्या प्रकरणात खानचाही अगदी इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणूनच तर ते मूल त्याच्याकडून हिसकावून आणलंय. बोला मिस्टर रॅना. व्हेरी गुड मिशेल, दॅट्स वंडरफुल. चांगलाच धागा सापडला तुला. पण लक्षात ठेव की जोपर्यंत हा गुंता सुटत नाही तोपर्यंत हा धागा तू धरून ठेव. पण त्या नासिरचं काय करायचंय? नासिर जाऊ दे, त्याला सोडून दे. नासिर तर एक असा पत्ता आहे की ज्याला गड्डीत टाकून आपण पुन्हा कधीही पिसू शकतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा खेचूया. ठीक आहे. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब. काय, मी तुला इन्स्पेक्टर दिसतोय का? मला माफ करा हुजूर. मला हे विचारायचं होतं की खूप जोराची भूक लागली हो. जेवण कधी येणार? जेवण जेवणाच्या वेळेला मिळेल. पण कधी? 12 वाजता. 12? अहो साहेब, या घड्याळ्यात तर गेले 3 तास 12च वाजले नाहीयेत. जेव्हा वाजतील तेव्हा मिळेल. आता जाऊन जरा गप्पा बस तिकडे. चल. अरे अरे नासिर, विचारही केला नव्हता नासिर की हे दिवस कधी पाहावे लागतील. हात लावू तिथून वेदनांचे तरंग उमटतायत. फोनही उचलत नाहीये. आता कुठे अडकलाय नासिर कुणास ठाऊक. डॉक्टर, येस. एक नवीन केस आली आहे. अबॉर्शन करायचंय. हे बघ, तूच हँडल कर जाऊन. मी जरा बिझी आहे. काय झालं डॉक्टर? तुम्ही काळजीत दिसताय. गेले काही दिवस नासिरचा फोन ट्राय करतोय पण तो उचलत नाहीये. सगळ्या पेशंटचे डिटेल्स त्याच्याकडे आहेत आणि त्याचा कुठेच पत्ता नाहीये. एव्हरीथिंग, कोणती डील करायची ह्या विचारानेच माझा मूड बिघडलाय. डॉक्टर, तू जा. मी जॉईन करतो तुला. डोंट वरी. ओके सर. ऐक, जमानत झालीये तुझी. चल उठ. काय सांगताय तुम्ही? काय सांगताय? खूप खूप शुक्रिया तुमचे. खूप खूप शुक्रिया. मी असं ऐकलंय की तू तशी औषधं देतोस. काय बोलताय का तुम्ही साहेब? अरे कशाला घाबरतोयस यार? मी तर माझ्यासाठी विचारतोय. अच्छा अच्छा. मग असं करा की एकदा तुम्ही एखाद्या वेळी वेळ काढून माझ्या क्लिनिक मध्येच या ना. मी तुम्हाला असं स्पेशल औषध देईन की तुम्ही आणि तुमची जोडीदार दोघाही कधी विसरणार नाही. पण जरा ऐका, या गणवेशातच या बरं का. जरा रुबाब वाढतं ना, आमचं रेप्युटेशन थोडं वाढतं. आणि काय, या बरं का नक्की. अच्छा, आता मी निघतो. नमस्कार. चल ठीक आहे. हातही लावू नका मला. ते
इन्स्पेक्टर आपल्या डोळ्या देखत आपलं बाळ आपल्याकडून हिसकावून घेऊन गेले आणि तुम्ही नुसते पाहत राहिलात. असे कसे बाप आहात हो तुम्ही? हे बघ सबा, या घटनेचं मलाही फार वाईट वाटतंय. वाईट वाटतंय तुम्हाला? तुम्हाला नुसतं वाईट वाटून मला माझं बाळ परत मिळणार नाहीये. हे बघ, अशा प्रकारे सारखं रडून कोणताही उपाय सापडणार नाहीये. तुला धीर धरावा लागेल सबा. माझ्यावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. प्लीज. तुम्ही त्या आईला शांत व्हायला सांगताय जिचं तान्हं बाळ हिसकावून घेऊन गेलेत. माझ्या खुदालाच ठाऊक आहे की सध्या माझी काय अवस्था आहे. मला हे समजत नाहीये का? मी सुद्धा त्याच दुःखातून चाललोय. त्याच वेदना मलाही होत आहेत ज्या तुला होत आहेत. पण नुसतं रडून तर कोणताही मार्ग सापडणार नाहीये ना. त्यामुळे तुला धीर धरावा लागेल. तू मला थोडासा वेळ दे विचार करायला. मी लवकरात लवकर काहीतरी उपाय नक्कीच शोधून काढेन. तुम्हाला जे काही करायचे ते लवकर करा, आत्ताच्या आत्ता. कुणास ठाऊक कुठे आणि कसं असेल माझं बाळ. तू काळजी करू नकोस. तुझ्या बाळाला काहीही होणार नाहीये. मी त्याला घरी घेऊन येईन. मला माझं बाळ हवंय. मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. प्लीज. आता मला कुठे माहिती होतं रे की स्टार्ट टू फिनिश मला सोलून काढतील म्हणून. गेल्या गेल्या सुरूच झाले एकदम. आणि थांबले कधी? अरे थांबायचं तर नावच घेत नव्हते रे. मी तर जीवाच्या आतंकाने किंचळत होतो. खूप मारलं रे. आता कळलं मला की पोलीसवाले मारतात ना, असं मारतात की खरंच समोरच्याला कायदा आठवतो. माझी मम्मी पूर्वी सांगायची की घोड्याच्या मागे आणि पोलिसांच्या पुढे कधीही जाऊ नये. अरे बाबा जावेद, आता मी काय स्वतःहून पोलिसांच्या समोर गेलो होतो? कधी रे मी स्वतःहून पोलिसांच्या समोर गेलो? अरे पोलीसच तर माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. अरे हे बघ जावेद, एका गोष्टीची नीट काळजी घे. या प्रकाराबद्दल कोणतीही खबरबात कोणालाही कळता कामा नये. नाहीतर फार बदनामी होईल रे. माझा धंदा सगळा चौपट होऊन जाईल रे. ही कोणती ट्यूब लावतोयस? अरे ही तर तीच ट्यूब आहे ना जी आपण आपल्या पेशंटला लावतो. मूर्ख लेकाचा. अरे इन्फेक्शन होईल ना, इन्फेक्शन होईल मूर्खा. अरे औषध सोड. फोन कोणाचा वाजतोय तर बघ. अरे थांब रे. हॅलो नासिर, मी खान बोलतोय. हा खान साहेब बोला. मला हे सांगा की हा जो सगळा तमाशा झाला तो तुम्हाला आधीपासून माहित होता ना? मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आता मी तरी कसं सांगणार? अहो सांगायच्या आधीच तर सगळं घडलं ना. एवढं अचानक घडलं की मला स्वतःलाही काही कळलं नाही की घडतंय तरी काय. पण माझं बाळ कुठे आहे? मूल त्याचं काय आहे ना खान साहेब की ह्या सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येत ना. एक काम करा ना की तुम्ही उद्या 4 वाजता वंदना नर्सिंग होमच्या बाहेर मला भेटा. तिथे नीट बोलूया बरं का? वंदना नर्सिंग होम. ठीक आहे, पोचतो मी. आता तोंड काय बघतोयस रे? औषध लाव की. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट दास जनों के संकट
क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जय श्री कृष्ण। हा घे तुला प्रसाद. दिव्या प्रसाद घे. थँक्यू. हा घे. पूजा मनापासून करत जा. परमेश्वराचं ध्यान करण्याने होणाऱ्या बाळावर चांगले संस्कार होतात. बाळ गुणी होतं. हो. अगं थांब थांब. दिव्या, हे तुझ्या बाळाची रक्षा करेल. येते. अजूनपर्यंत मला पूर्ण प्रकरण कळलेलं नाहीये, पण लवकरच मी या प्रकरणाचा छडा लावेन आणि त्यानंतर तुमच्या बाळाबद्दल मला काही कळताच मी ताबडतोब तुम्हाला येऊन सगळं सांगेन. हा तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना? तर मग तूच एखादं छानसं नाव ठरवून टाक. तुला जे आवडेल ना ते नाव. आपण त्याचं तेच नाव ठेवूया. आजपासून की नाही मी याला हनी बोलवणार. मी याचं नावही ठरवलंय. हनी. आवडलं ना तुला? याचा अर्थ हा आहे की मी वंदना नर्सिंग होम जॉईन करावं आणि तिथे जी बेकायदेशीर कामं चालतात त्याबद्दल तुम्हाला रिपोर्ट करावा. रिपोर्ट नाही, पूर्ण इन्फॉर्मेशन.